नमस्कार, सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर मागील 2 भागामध्ये मी मॅक्सी डायग्राम आणि कटिंग दाखवली होती. आता ह्या भागामध्ये आपण मॅक्सी शिलाई किंवा दाखवणार आहेत. तर बघा, मी जो योक आहे त्याला मी कपडा लावून घेतलेला आहे. मागच्या भागात तुम्ही बघितलं असेल तर मी दाखवलेलं आहे की कशाप्रकारे मी अस्तर लावून घेतलेला आहे वरच्या भागाला. तर तो आपण जोडून घेणार आहोत. आणि जो गळा आहे ना, तो त्या कपड्याच्या साहाय्यानेच मी करून घेणार आहे. बघा, दाखवल्याप्रमाणे तुम्ही तो अस्तरातून सरळ बाजूला आपण जोडून घ्यायचा आहे. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे. आणि कैचीच्या सहाय्याने शिलाईपर्यंत थोडेसे नॉक मारायचे आहेत. बघा, मी दाखवले त्याप्रमाणे नॉक मारायचे आहेत. तर आता व्हिडिओ थोडा फास्ट आहे, तर तुम्ही व्यवस्थित बघू शकता. तर मी गळा तयार करून घेतला आहे. बघा, काजबटन पट्टी आणि गळा त्याला मी वरून अस्तर लावून शिलाई मारून घेतलेली आहे. योकचा जो वरचा भाग आहे ना मॅक्सीचा, त्याला मी अस्तर लावलेला आहे आतल्या बाजूने. बघा, दोन्हीही भाग मी अस्तर लावून गळा बनवून घेतलेला आहे. पुढचा गळा पण तयार करून घेतलेला आहे आणि त्याला अस्तर लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे अस्तर लावून घेतलेला आहे. आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो मी कट करून टाकलेला आहे. आता आपण जी काजबटन पट्टी आहे ना ती तयार करून घेणार आहोत. आता मी इथे एकच पट्टी लावून ती जी काजबटन पट्टी आहे किंवा ती बटन पट्टी मी बंद केलेली आहे. तर बटन लावण्याची काही गरज नसते, फक्त वरती शोसाठी मी बटणं लावलेली आहेत. आणि ती पूर्ण पट्टी मी बंद करून ठेवलेली आहे, बंद करून घेतलेली आहे. बघा, एक बाजूने मी पट्टी लावून घेतलेली आहे. आणि दोन्ही जे भाग आहेत ना योकचे, वरचा जो गळ्याचा भाग आहे तो मी दोन्ही बंद करून घेतलेले आहेत. एकावर एक ठेवून शिलाई मारून घेतली आहे. तर वरती आपण त्याला बटणं लावणार आहोत. बघा, तुम्ही बघू शकता की मी दोन्ही भाग बंद करून आता आपण मॅक्सीला लेस लावणार आहोत. तर गळ्यापासून 2 सेंटीमीटर मी अंतर घेऊन 2 इंच अंतर घेतलेलं आहे आणि सरळ रेष मारून घेतली. आता ते गळ्यापासून पुन्हा 5 इंच अंतर घेऊन गोल आकार करून घेतला आहे. बघा, यावरती आपण लेस लावणार आहोत. तर गळ्यापासून 2 इंच अंतर घ्यायचं आहे आणि वरून 5 इंच अंतर घेऊन आपण त्याला एक आकार देणार आहोत, गोल आकार. आता मी जशी लेस लावून दाखवली आहे त्याप्रमाणेच लेस लावायची आहे, किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कशीही लेस लावली तरी सुंदर दिसते. बघा, मी ही लेस मशीनवरती लावून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मी कशी लेस लावून घेतली आहे ते. आता आपण जो घेर आहे तो आणि योक आहे हे दोन्ही भाग जोडून घेणार आहोत. आणि जो गळ्याचा खालचा भाग आहे काजबटन पट्टीच्या खाली, तिथे आपण सुन्या टाकून घेणार आहोत. आता जे 2 सेंटीमीटर एक्स्ट्रा आहे तो मुंड्याचा भाग पुढे ठेवून योक आपण त्याला जोडून घेणार आहोत. आता सरळ जो कपड्याची सरळ बाजू आहे, सरळ बाजूला सरळ बाजू जोडून घ्यायची आहे आणि चुन्या टाकून घ्यायच्या. आता इथे मी टाचणीच्या साहाय्याने चुनी टाकून दाखवलेली आहे. बघा, टाचण्या लावून मी तुम्हाला त्याप्रमाणेच करून घ्यायचे आहेत. तर त्यामुळे काय होतं की आपल्याला मशीनवर पटकन शिवता येतात. किंवा तुम्ही डायरेक्ट मशीनवरती जरी चुन्या टाकून घेतल्या तरी काही हरकत नाही, पण एक पद्धतीने एकसारख्या येतात आणि पटकन होतं. बघा, मी दाखवल्याप्रमाणे चुन्या बनवून घेतलेल्या आहेत. काजबटन पट्टी आहे ना त्याच्या खाली, आणि 2 सेंटीमीटर पुढे सोडून योक जोडून घेतला. तो मुंड्याचा भाग आहे तो पुढे घेरचा भाग आहे तो 2 सेंटीमीटर पुढे सोडायचा आहे आपल्याला. बघा, मी बरोबर 2 सेंटीमीटर पुढे सोडून चुन्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि तो जो घेरचा भाग आहे तो जॉईंट करून घेतलेला आहे, योकचा भाग आहे वरचा त्याला. आता याला आपण मशीनवरती शिलाई मारून घेणार आहोत. तर मी जसं जोडलं आहे तशीच शिलाई मारून घ्यायची आहे.
बघा आता मी शिलाई मारून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता घेर आणि योक आहे मी जोडून घेतलेला आहे. आता आपण मागचा आणि पुढचा भाग जोडून घेणार आहोत. शोल्डर जोडून घेणार आहोत मागचा आणि पुढच्या भागाचे. पाठीमागचा गळासुद्धा मी करून घेतलेला आहे. आता आपण दोन्ही भाग जोडून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे दोन्ही भाग जोडून घेते. आता यावरती आपण मशीनवरती याला शिलाई मारून घेणार आहोत. तर मी शिलाई मारलेली आहे. बघू शकता तुम्ही दोन्ही भाग मी जोडून घेतलेले आहेत. आता आपण ते दोन्ही पार्ट सरळ करून घेणार आहोत. आता आपण याला बाही जोडणार आहोत. जो मुंडा आहे तिथे आपण बाही जोडणार आहोत. आता मी जसं दाखवलं आहे त्याप्रमाणेच तुम्ही मॅक्सी शिवायची आहे. अगदी लवकर होते. अगदी 1 तासामध्ये ही मॅक्सी शिवून होते. जास्त काही वेळ लागत नाही. आपण व्यवस्थित कटिंग केलेली असेल. तर बघा बाही कशी जोडायची आहे. सुरुवातीला वरती शोल्डरपासून सुरुवात करायची आहे. मधला भाग घ्यायचा आहे बरोबर बाहीचा. पुढचा भाग बघा मी क्रॉस लाईन करून ठेवलेला आहे बाहीवरती. तर त्याप्रमाणेच पुढच्या भागाला पुढचा जो मुंडा आहे त्याला पुढचा भाग जोडायचा आहे बाहीचा आणि पाठीमागच्या भागाला मागचा भाग जोडायचा आहे. तर बघा मी बाही जोडून घेतलेली आहे मशीनवर. आता फक्त आपल्याला पूर्ण दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहेत. शिलाई मारायची आहे आणि खाली जेवढी उंची आहे त्याप्रमाणे घेऊन आपल्याला मॅक्सी आपली पूर्ण झालेली आहे. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ हा आवडला असेल आणि तुमच्या काही सूचना असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा. तुम्ही फायनल लुकसुद्धा बघू शकता आणि असंच नवीन भागासाठी तुम्ही सबस्क्राईब करा. नक्की भेटूया पुढील भागात. धन्यवाद.